येरूळ मोड येथील आंबा बागेत, केसर आंबा बागेत पक्ष्यांसाठी आता ही माळावर असल्यामुळं पक्ष्यांसाठी पाणी नाही. मग एक छोटासा खड्डा मारून पाणवठा तयार करावा अशी माझी कल्पना होती. आणि मग अचानक आल्यामुळं मला काही सुचलं नाही. मग या ठिकाणी माझ्याकडे एक डब्बा होता. मग तो डब्बा मी पाण्याने काठोकाठ भरून एक जमिनीत असा खोल खड्डा करून तो जमीन लेवलवर असा पाणी भरून पक्ष्याला उभा टाकण्यासाठी असं चारी बाजूने थोडासा चढ करून हा जमीन लेवल हा पाण्याचा डबा मी या ठिकाणी भरून ठेवलेला आहे. एक छोटासा पक्ष्यांसाठी पाणवठा या ठिकाणी तयार करण्यात आलेला. एवढं जरी पक्ष्याने पाणी पिले तर निश्चितच माझ्या पुण्यामध्ये थोडीफार भर पडण्याची शक्यता आहे. आणि यापुढे मी आणखीन थोडासा मोठा पाणवठा करण्याच्या तयारीत आहे. ते नगदीच 1-2 दिवसात तो पाणवठा मी माझ्या आंबा बागेमध्ये करणार आहे, जेणेकरून कमीत कमी 1 घागर पाणी त्याच्यामध्ये बसावं, 8 दिवस ते पाणी जावं अशी माझी योजना आहे. सध्याच्याला ही एवढीच योजना मी या ठिकाणी पक्ष्यांसाठी केलेलं आहे. कारण मी पाणी देत असताना पाहिलं एवढ्या उन्हामध्ये जमीन तापलेली होती, तर पक्षी एवढे उन्हीत पाणी पित होते, त्याच्यामध्ये खेळत होते. ते पाहून तर मला खूपच आनंद झाला आणि मी तात्काळ छोटासा असा पाणवठा तयार केलेला आहे. यापुढे मी मोठा नक्कीच करेन. धन्यवाद.